चवीला कडू असलेले कारले जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर अगदी सर्वजण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट हे कारले तयार होतात। चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। कारली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी ह्या पद्धतीची मध्यम आकाराची कारली घेतली। गावरानी कारल्यांचा वापर करते, अगदी छान हे चवीला लागतात म्हणून अशा पद्धतीने कारले घेऊन 2 ते 3 पाण्याने त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर लगेच ते कारले आपण अगदी कोरड्या कापडाला म्हणजे कॉटनच्या कापडाला पोसून अगदी कोरडे करून घ्यायचे, जेणेकरून हे अगदी सहज आपण 8 दिवस यांना टिकून घेऊ शकतो। तर मध्यभागी लगेच आपण कट करून घेतलं आहे कारलं आणि कारलेला कट केल्यानंतर लगेच सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण याच्यातल्या संपूर्ण ज्या काही बिया असतात ते आपण आता काढून घेणार आहोत। तर आता आपल्या संपूर्ण बिया ह्या काढून झाल्या। सुरीच्या सहाय्याने ते पटकन निघत नाही, तर काय करायचं, सर्वप्रथम आजूबाजूचे आपण देठ काढून घ्यायचे, मध्यभागी व्यवस्थित कारलेला कट लावून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला अर्धवट कट लावून झाल्यानंतर कापून झाल्यानंतर लेस चमचे घ्यायचा, पोहे खाण्याचे आणि जे काय मागचा साईड असतं चमच्याची दांडी असते त्याच्याने ह्या पद्धतीने आपण ह्या बिया काढून घ्यायचे। अगदी पटकन आपण चमच्याने हे काढून घेऊ शकतो। तर संपूर्ण बिया मी काढून घेतले। अशाच पद्धतीने काय करणार आहोत आपण आता संपूर्ण कारल्यांचे बिया हे काढून घेणार आहोत। तर मी आता संपूर्ण बिया ह्या कारल्यांचे काढून घेतले। त्यानंतर काय करायचं, लगेच प्लेटमध्ये अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत। यामुळे काय होईल, आपण आता यांना वाफवून घेणार आहोत। आपल्या कारल्यांना कलर देखील अगदी छान येतो, जो काही कडवटपणा असतो कडूपणा असतो ह्या मिठामुळे आणि आपलं जे हळद लावली त्याच्यामुळे तो चालला जातो। तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण कारल्यांना व्यवस्थित आतमधनं पण आणि बाहेरून पण अगदी व्यवस्थित हाताने हळद आणि मीठ हे चोळून घ्यावं। तर मी आता संपूर्ण कारल्यांना लावून घेतले, हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर उरलेलं या पद्धतीने वरून आपण टाकून घेतलं तरी काही हरकत नाही। कारले वाफवण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करून घेतले। त्यानंतर लगेच ही चाळणी घ्या, चाळणीमध्ये लगेच आपण संपूर्ण कारली हे व्यवस्थित रचून द्यायची। कारली रचल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 6 मिनटं यांना वाफवून घेणार आहोत। मंद आचेवरती मी 5 ते 6 मिनटं कारली ही वाफवून घेतली। कारल्यांचा कलर देखील बदलला आहे, अगदी सहज आपले कारले अगदी मऊसूत असे शिजून तयार झाले, वाफवून तयार झाले। अशा पद्धतीने अगदी जर तुम्ही बनवाल तर अजिबात आपली कारल्याची भाजी ही कडू लागत नाही। तर आता आपले अगदी परफेक्ट असे भाजी बनवण्यासाठी कारले तयार झाले। त्यानंतर यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे। पॅन किंवा कढई गरम करून घ्या। सर्वात प्रथम मंद आचेवरती छान खमंग होईपर्यंत शेंगदाणे आपण आता भाजून घेणार आहोत। जर शेंगदाणे थोडे तरी कच्चे राहिले तर आपल्या मसाल्याला व्यवस्थित म्हणजे चव देत नाही आणि त्यामुळे आपल्या भाजी देखील चव ही देत नाही। आपले शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यांना साईडला करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबऱ्याच्या जागेवरती ओल्या खोबऱ्याचा देखील आपण वापर करून घेतला तरी काही हरकत नाही। तर आता हलकंसं कलर बदलेपर्यंत आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं। खोबऱ्याला आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही। त्यानंतर लगेच त्यामध्ये अगदी थोडीशी तीळ आणि शेंगदाण्याचा अगदी सम प्रमाणात वापर केला तरी काही हरकत नाही, कमी जास्ती आपल्या आवडीनुसार वापर करून घेतला तरी काही हरकत नाही। तर हे संपूर्ण आपण तिघीही इन्ग्रेडियंट छान भाजून घेतले। त्यानंतर गॅस हा बंद करायचा। गॅस हा बंद केल्यानंतर लगेचच आपण आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। एका प्लेटमध्ये आपण आता मिश्रण हे काढून घेत आहोत। हे मिश्रण काढल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण पसरून आता पूर्णपणे गार हे करून घेणार आहोत। जर मसाला अगदी परफेक्ट आपला तयार होईल तर तेवढीच भाजी अगदी छान चविष्ट ती तयार होते आणि टिकायला देखील ती अगदी भरपूर दिवस ती टिकते। तर लगेचच मी गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर, आवडीनुसार कमी जास्ती, धने पावडर, जिरे पावडर आणि आपल्याकडे जर कोथिंबीर पावडर असेल तर ते देखील घाला, त्यामुळे खूप छान चव येते। नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। छान कलर येण्यासाठी हळद, आवडीनुसार लाल तिखट, कितपत आपल्याला भाजी तिखट हवी त्यानुसार आपण लाल तिखटाचा वापर हा करून घ्या। त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ हे घालणार आहोत। लगेच मिक्सरला छान आता बारीक असा आपण याचा मसाला तयार करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने आपण मसाला हा तयार करून घ्यायचा।
अगदी छान असा आपला मसाला हा तयार झाला आहे. जर तुमचा मसाला अगदी कोरडा तयार झाला असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वापरलं, म्हणजे तेल देखील वापरलं तरी काही हरकत नाही. एका प्लेटमध्ये आपण पसरट प्लेटमध्ये मसाला काढून घेतला आहे. त्यानंतर आपल्या उकळून घेतलेले म्हणजे शिजून घेतलेले लगेच कारले घ्यायचं. एक एक कारलं घेत ह्या पद्धतीने जेवढा आपल्या कारल्यामध्ये मसाला बसेल तेवढा आता हा मसाला आपण यामध्ये भरून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं आपण यामध्ये थोडा जास्ती मसाला भरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपलं जे कारले अगदी छान ते तयार होतं. अगदी दाबून मी यामध्ये मसाला हा भरून घेतला आहे. त्यानंतर पुन्हा आणखी आपण तेलामध्ये परतणार आहोत. त्यासाठी ते मसाला मोकळा होऊ नये म्हणून मी इथे दोरा हा बांधून घेत आहे. जर तुम्हाला नसेल बांधायचा, स्किप केलं तरी काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. तर नक्की तुम्ही करून बघा. लहान मुलं देखील आपल्या घरात असतील तर ते देखील अगदी आवडून खातील. एवढी चविष्ट ही भरली कारली तयार होतात. आणि जर आपण प्रवासासाठी वापरणार असाल, म्हणजे घेऊन जाणार असाल, तरी आपण यांना घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 2 ते 3 दिवस किंवा 8 दिवस अगदी तसेचे तसे आपले हे कारले राहतात. त्यानंतर लगेच साईडला पॅनमध्ये मी फक्त 1 चमच्यावर तेल गरम करून घेतलं आहे. तेल देखील अगदी कमी आपण वापरणार आहोत. अगदी जास्ती तेलामध्ये देखील आपल्याला यांना परतून घेण्याची गरज नाही. एका चमच्याच्या तेलामध्ये देखील आपण छान असे खमंग होईपर्यंत यांना परतून घेऊ शकतो. तर आपण कारले आधीच शिजून घेतले म्हणून आपल्याला तेलामध्ये कारले हे अजिबात शिजून घ्यायचे नाही. फक्त क्रिस्पीपणा आणि अगदी छान त्यांना थोडासा आपला जो मसाला आपण वापरला आहे तो छान भाजला गेला पाहिजे, म्हणून आपण इथं तेलामध्ये यांना परतून घेत आहोत. तर मी आता जी वरची साईड असते मसाल्याची, सर्वात प्रथम आपण तेलामध्ये त्यांना परतून घेऊया. तर अशा पद्धतीने खाली केल्यानंतर काय करायचं, अगदी जास्त वेळ आपल्याला राहू द्यायचं नाही, जेणेकरून आपला मसाला हा करपणार नाही. लगेच खालची साईड वरती करून आणि वरची साईड आपण खाली करून घेतली आणि लगेच काय करायचं, यांना आता मंद आचेवरती पुन्हा आणखी झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटभर आपण पुन्हा आणखी शिजवून घ्यायचं. यामुळे काय होईल, आपल्या जे कारले आहेत त्यांना घाम येतो. घाम आल्यामुळे थोडेसे ओलसर होतात. जो मसाला आहे तो देखील आतपर्यंत व्यवस्थित छान तो शिजतो आणि आपली जी कारल्याची भाजी आहे ती छान ती तयार होते. अशाच पद्धतीने आपण थोड्या वेळाने एक एक साईड बदलत संपूर्ण साईड आपण आता छान खमंग वेळेपर्यंत तेलामध्ये आपण परतून घेणार. तेलाचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला जास्ती तेलात बनवायचे असतील तर आणखी देखील आपण जास्ती तेल घातलं तरी काय हरकत नाही. अगदी परफेक्ट आपले कारले हे तयार झाले. गॅस हा बंद करायचा. झाकण आपण 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतरच आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मसाला देखील आपला अजिबात मोकळा वगैरे झाला नाही. अगदी छान असे आपले परफेक्ट डब्यासाठी असो किंवा जर तुम्ही ट्रिपला जाणार असाल किंवा आपल्याला गावाला जायचं असेल, प्रवासात देखील आपण सुकी भाजी म्हणून यांना घेऊन जाऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला खायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण याचा दोरा हा काढून घ्यायचा. अगदी सहज तो मोकळा होतो. अजिबात त्रास वगैरे होत नाही. अगदी परफेक्ट मऊसूत असं आपलं कारलं शिजून तयार झालं आहे. अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला